ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। मागील आठवड्यात आपण चतुर्दश ब्रह्मनाम या दशकातील समास चौथा विमळ ब्रह्म निरूपण नाम या समासाचे श्रवण केले। समर्थ सांगतात की अनंत ब्रह्मांडांना त्या निर्मळ ब्रह्माने व्यापून टाकले आहे। जळी स्थळी काष्टी आणि पाषाणी सर्वत्र ब्रह्म व्यापून आहे। सर्वांना ब्रह्माने अंतर्बाह्य व्यापलेले आहे। ब्रह्म हे शाश्वत असून ते सदोदित सर्व ठिकाणी भरलेले आहे। ब्रह्म जाणून घेण्यासाठी ज्ञानचक्षु आवश्यक आहेत, ते साध्या डोळ्यांनी दिसणार नाहीत। आता चालू आठवड्यात नवीन समास द्वैत कल्पना निरसन नाम सुरू झाला असून त्याचे श्रवण आता आपण करूयात। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास 5वा द्वैत कल्पना निरसन नाम। श्रीराम समर्थ। केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले आणि मायेचेनी लागले अनुसंधान। श्रोता इथे म्हणतो की आपण जे केवळ ब्रह्म म्हणून सांगितले त्याचा अनुभवही मला आला आणि त्याच वेळी मायेचेही अनुसंधान लागले। ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि माया प्रत्यक्ष दिसे, आता द्वैत निरसे कवने परी। अंतरंगात ब्रह्म प्रकाशत आहे आणि बाहेर मायाही प्रत्यक्ष दिसत आहे, तरी आता द्वैत कसे निरसन होईल ते आपण सांगा। तरी आता सावधान एकाग्र करून या मन, माया ब्रह्म हे कवन जाणत आहे। यावर वक्ता म्हणाला की आता मन अत्यंत एकाग्र करून माया कोठली ब्रह्म कोणते हे नीट जाणून घ्या। सत्य ब्रह्माचा संकल्प, नित्य मायेचा विकल्प, ऐशिया द्वैताचा जल्प मनच करी। मनच ब्रह्म सत्य आहे असा सत्य संकल्प करते आणि त्याच्या स्वभावानुसार मिथ्या मायेचा विकल्प निर्माण करून ते मनच द्वैताची बडबड करू लागते। जाणे ब्रह्म जाणे माया, ते एक जाणावी तुर्या, सर्व जाणे म्हणून या सर्व साक्षिणी। समर्थ या ठिकाणी सांगतात की जी ब्रह्मालाही जाणते व जी मायेलाही जाणते तिला सर्व जाणणारी म्हणून सर्व साक्षिणी अशी तुर्य अवस्था म्हणतात। ऐक तुर्येचे लक्षण, जेते सर्व जाणपण, सर्वच नाही कवन जाणेल गा। समर्थ आता इथे सांगतात की आता तुर्येचे लक्षण सांगतो ते ऐका। जी सर्व जाणते ती तुर्य अवस्था होय, पण जेते सर्वच नाही म्हणजे जेते सर्व हा केवळ आभासच आहे ते त्याला कसे जाणावे। संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाचे पोटी, ते मनची मिथ्या शेवटी साक्षी कवनू। समर्थ या ठिकाणी म्हणतात की ज्या मनाच्या योगे संकल्प विकल्प उठतात ते मनच मुळात मिथ्या आहे, तर मग वृत्ती कुठल्या आणि साक्षी तरी कोण। साक्षत्व चैतन्य सत्वता हे गुण ब्रह्माची या माथा, आरोपले जाण वृथा माया गुणे। मायाच्या योगे म्हणजे अज्ञानामुळे ब्रह्मावर साक्षीत्व, चैतन्यत्व, सत्ता इत्यादी गुणाचा आरोप उगीच केला जातो। घटामटाचेनी गुणे, त्रिविधा आकाश हे बोलणे, मायेचेने खरेपणे गुण ब्रह्मी। घट आणि मठ यांना केवळ व्यावहारिक सत्ता असते, पण त्यांच्या गुणामुळे आकाश जे निर्गुण निराकार आहे त्याची विविध रूपे घटाकाश, मठाकाश आणि महदाकाश वर्णली जातात। त्याचप्रमाणे मायेच्या खरेपणामुळे परब्रह्मावर या गुणाचा वृथा असा आरोप केला जातो। जवळ
खरेपण मायेसी तवच साक्षीत्व ब्रह्मासी माये अविद्येशी निरासी द्वैत कैसे. समर्थ म्हणतात की जोपर्यंत माया खरी वाटते तोपर्यंतच ब्रह्मास साक्षीत्व बहाल केले जाते. ज्यावेळी अविद्येचा मायेचा निरज होतो तेव्हा द्वैत कसे राहणार. म्हणून सर्व साक्षी मन तेची झाली या उन्मन मग तुर्यारूप ज्ञान ते मावळून गेले. समर्थ म्हणतात की म्हणूनच सर्व साक्षी असणारे मन ज्यावेळी उन्मन होते तेव्हा तुर्यारूपी ज्ञान ही मावळून जाते. जयास द्वैत भासले ते मन उन्मत्त झाले द्वैत्वा अद्वैत्वाचे तुटले अनुसंधान. समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्याला द्वैत भासत होते ते मनच उन्मन झाले की द्वैत्वाचे अनुसंधानच तुटून जाते. एवं द्वैतम अद्वैतम होय वृत्तीचा संकल्प वृत्ती झाल्या निवृत्त द्वैत कैसे. एवं द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत वृत्ती झाल्या निवृत्त द्वैत कैसे. समर्थ म्हणतात की याप्रमाणे द्वैत आणि अद्वैत हे दोन्ही वृत्तीचेच संकेत असतात. वृत्तीच निवृत्त झाली की द्वैत तर कसे राहणार. वृत्तीरहित ते जे ज्ञान त्याची पूर्ण समाधान जेते तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे. समर्थ या ठिकाणी म्हणतात की वृत्तीरहित जे ज्ञान म्हणजे आत्मानुभव तेच पूर्ण समाधान होय. तेथे माया ब्रह्माचे अनुसंधान पूर्णपणे नष्ट होते. माया ब्रह्म ऐसा हेत मने कल्पिला संकेत ब्रह्म कल्पने रहित जाणती ज्ञानी. समर्थ म्हणतात की साधक ज्यावेळी सारासार विचार करू लागतो तेव्हा माया मिथ्या ब्रह्म सत्य असा संकेत मनाने कल्पलेला असतो. पण ज्ञानी लोक ब्रह्म हे कल्पनेरहित आहे असे जाणतात. जे मन बुद्धी अगोचर जे कल्पनेहून पर ते अनुभवता साचार द्वैत कैसे. समर्थ म्हणतात की जे मन बुद्धी इंद्रिय यांनी जाणता येत नसल्याने कल्पनेच्याही पलीकडे असते त्याचा खरोखर जेव्हा ऐक्यरूपाने अनुभव येतो तेव्हा द्वैत कसे उरणार. द्वैत पाहता ब्रह्म नसे ब्रह्म पाहता द्वैत नासे द्वैताद्वैत भासे कल्पनेसी. समर्थ म्हणतात की जोपर्यंत द्वैत असते तोपर्यंत ब्रह्मानुभव नसतो. तो येतो तेव्हा द्वैत राहत नाही. द्वैत आणि अद्वैत हे केवळ मनाच्या कल्पनेने भासते. कल्पना माया निवारी कल्पना ब्रह्म थावरी संशय धैर्या निवारी तेही कल्पना. समर्थ या ठिकाणी सांगतात की कल्पना जर योग्य दिशेने केली असली तरी ती मायेचे निवारण करते आणि ब्रह्माची प्रतिष्ठापना करते. कल्पनाच संशय निर्माण करते आणि त्याचे निवारणही करते. कल्पना करी बंधन कल्पना दे समाधान ब्रह्मी लावी अनुसंधान तेही कल्पना. समर्थ म्हणतात की कल्पनाच बंधन निर्माण करते कल्पनाच समाधान मिळवून देते. कल्पनेच्या योगे ब्रह्माचे अनुसंधान लागते. कल्पना द्वैताची माता कल्पनाची न्यप्ती तत्वता बद्धता आणि मुक्तता कल्पना गुणे. समर्थ म्हणतात की द्वैताची माता कल्पनाच आहे. खरे पाहिले तर ज्ञान हेही कल्पनारूपच आहे. माणूस मी बद्ध आहे अथवा मी मुक्त आहे हे कल्पनेच्या योगीच म्हणत असतो. कल्पना अंतरी सबळ नसते दावी ब्रह्मगोळ क्षण एकते निर्मळ स्वरूप कल्पी. समर्थ म्हणतात की आपल्या अंतरातील कल्पना अशुद्ध असेल तर ब्रह्म म्हणून गोलाकार तेजस्वी काहीतरी दृश्याचा भास निर्माण करते. तीच कल्पना निर्माण झाली तर स्वस्वरूपाची कल्पना करू लागते. क्षण एक धोकावा आहे क्षण एक स्थिर आहे क्षण एक पाहे विस्मित होनी. समर्थ म्हणतात की कल्पना ही अशी विलक्षण आहे की तिचे रूप क्षणोक्षणी पालटत असते. कधी ती माणसाला चिंतातूर करते तर कधी एकदम शांतीचा अनुभव आणून देते तर कधी आश्चर्यचकित करते. क्षण एकांत उमजे
शन एक निर्बुजे नाना विकार करीजे ते कल्पना जाणावी. समर्थ म्हणतात की कधी कल्पनेच्या योगे आत्मस्वरूपाचा उमज पडतो तर क्षणात गोंधळ उडून काहीच समजेनासे होते. या प्रकारे नाना विकार जिच्या योगे उत्पन्न होतात ती कल्पनाही जाणून घ्यावे. कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ, कल्पना तेची केवळ मोक्षदात्री. समर्थ म्हणतात की कल्पना ही जन्माचे मुख्य कारण ठरते. कल्पना भगवंताकडे वळवली गेली की भक्ती प्राप्त होऊन मुक्तीस कारण ठरते. अशा प्रकारे कल्पनाच मोक्ष देणारी आहे. असो ऐची ही कल्पना साधने दे समाधाना, एरवी हे पतना मुळीच की. समर्थ म्हणतात की असो या प्रकारे या कल्पनेचा उपयोग जर ज्ञानप्राप्तीचे साधन म्हणून केला तर तिच्या योगे शाश्वत समाधानही लाभू शकते. पण तसे जर केले नाही तर ती जीवाच्या अधपतनाचे मूळ ठरते. म्हणून सर्वाचे मूळ ते कल्पनाची केवळ इचे केली या निर्मूळ ब्रह्मप्राप्ती. समर्थ म्हणतात की म्हणून सर्वाचे मूळ कारण केवळ कल्पनाच आहे. ह्या कल्पनेला समूळ नष्ट केले म्हणजे परब्रह्मप्राप्ती होते. श्रवण मनन आणि निजध्यास, श्रवण आणि मनन निजध्यासे समाधान, मिथ्या कल्पनेचे भान उडून जाये. समर्थ म्हणतात की यासाठी निरंतर श्रवण मनन निजध्यास करावे लागते म्हणजे मिथ्या कल्पनेचे भान उडून जाते. शुद्ध ब्रह्माचा निश्चय करी कल्पनेचा जय, निश्चितार्थ संशय तुटून जाय. समर्थ म्हणतात की स्वस्वरूपा अनुभवाने शुद्ध ब्रह्मस्वरूपासंबंधी दृढ निश्चय झाला की कल्पनेवर जय मिळवता येतो आणि या निश्चयामुळे संशयही नष्ट होतो. मिथ्या कल्पनेचे कोडे कैसे राहे साचा पुढे, जैसे सूर्याची उजडे नासे तम. समर्थ म्हणतात की सूर्योदय झाल्यानंतर त्याच्या प्रकाशामुळे अंधार जसा नाहीसा होतो त्याप्रमाणे सत्य अशा परब्रह्मामुळे मिथ्या असलेले कल्पनेचे कोडे तरी कसे शिल्लक राहणार. तैसे ज्ञानाचे प्रकाशे मिथ्या कल्पना हे नासे, मग हे तुटे आपैसे द्वैतानुसंधान. समर्थ म्हणतात की तसे ज्ञानाच्या प्रकाशेने मिथ्या कल्पना नाश पावली की आपोआपच द्वैताचे अनुसंधान तुटून जाते आणि नष्ट होते. कल्पनेने कल्पना उडे, जैसा मृग मृग सापडे, का शरेशर सातोडे आकाश मार्गी. समर्थ म्हणतात की जसे जनावराच्या योगे जनावरास पकडता येते अथवा आकाश मार्गाने जाणाऱ्या एका बाणास दुसऱ्या बाणानेच नष्ट केले जाते, तसे कल्पनेच्या युगानेच कल्पनेचा नाश करता येतो. शुद्ध कल्पनेचे बळ झालिया नासेस शबल, हेची वचन प्रांजळ सावध ऐका. समर्थ म्हणतात की शुद्ध कल्पनेचे बळ वाढली की शबल कल्पना नाश पावते. हा वचनाचा जो अभिप्राय आहे तो सावध चित्त करून ऐकावा. शुद्ध कल्पनेची खून स्वय कल्पीजी निर्गुण, स्वस्वरूपी विस्मरण पडोची नेदी. समर्थ म्हणतात की स्वतः निर्गुण ब्रह्माचे अनुसंधान करणे, सत्स्वरूपाचे जराही विस्मरण न होऊ देणे ही शुद्ध कल्पनेची खून आहे. सदा स्वस्वरूपानुसंधान करी द्वैताचे निरसन, अद्वैत निश्चयाचे ज्ञान तेही शुद्धी कल्पना. समर्थ म्हणतात की द्वैताचे निरसन करून सदोदित स्वस्वरूप सुनंदनाचे परब्रह्माच्या अद्वै स्वरूपासंबंधी दृढ निश्चय करणे ही शुद्ध कल्पना जाणावी. अद्वैत कल्पिते शुद्ध, द्वैत कल्पिते अशुद्ध, अशुद्धतेची प्रसिद्ध शबल जाणावे. समर्थ या ठिकाणी सांगतात की अद्वैताची कल्पना ही शुद्ध कल्पना होय. जी द्वैत कल्पिते ती अशुद्ध कल्पना जाणावी. या अशुद्ध कल्पनेलाच शबल म्हटले जाते रे. शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चितार्थ आणि शबल ते व्यर्थ द्वैत कल्पी. समर्थ म्हणतात की द्वैतासंबंधी निश्चितार्थ हेच शुद्ध कल्पनेचे स्वरूप लक्षण आहे. उगीचच
द्वैत्वाची कल्पना करते तिला अशुद्ध कल्पना म्हणतात. अद्वैत कल्पना प्रकाशे ते क्षणी द्वैत नासे, द्वैतासरिसी निरसे शबल कल्पना. समर्थ म्हणतात की अद्वैत कल्पना जेव्हा प्रकाशते त्याच क्षणी द्वैत नाहीसे होते आणि त्याच क्षणी शबल कल्पनाही नष्ट होते. कल्पनेने कल्पना सरे ऐसे जाणावे चतुरे, शबल गेलियानंतरे उरली ती शुद्ध. समर्थ म्हणतात की याप्रमाणे अद्वैत कल्पनेने द्वैत कल्पना आपोआप नष्ट होते, हे चतुर लोकांनी जाणून घ्यावे. शबल कल्पना नष्ट झाली की केवळ शुद्ध कल्पनाच राहते. शुद्ध कल्पनेचे रूप तेची कल्पी स्वरूप, स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण. समर्थ या ठिकाणी म्हणतात की स्वस्वरूपाचे निरंतर अनुसंधान हेच शुद्ध कल्पनेचे रूप आहे. याप्रमाणे स्वरूपास कल्पिता ती स्वतःच तद्रूप होऊन जाते. कल्पनेसी मिथ्यत्व आले, सहजची तद्रूप झाले, आत्मनिश्चय नाशिले कल्पनेसी. समर्थ या ठिकाणी सांगतात की याप्रमाणे सहज ज्यावेळी प्राप्त होते तेव्हा शुद्ध कल्पना ही नाहीसी होते, म्हणून तिला मिथ्यात्व प्राप्त होते. आत्मनुभवाने कल्पना समूळ नष्ट होते. जेची क्षणी निश्चय जळे, तेची क्षणी द्वैत उफाळे, जैसा अस्तमानी प्रबाळे अंधकार. ज्या क्षणी तो निश्चय डळमळू लागतो त्या क्षणी द्वैत उफाळून येते. ज्याप्रमाणे सूर्यास्तकाळी अंधकार प्रबळ होऊ लागतो, तैसे ज्ञान होता मलिन, अज्ञान प्रबळे जाण, या कारणे श्रवण अखंड असावे. समर्थ म्हणतात की त्याप्रमाणे ज्ञान मलिन झाले की अज्ञानाचा जोर वाढू लागतो. असे होऊ नये याकरता अध्यात्माचे श्रवण अखंड करीत असावे. आता असो हे बोलणे झाले, आशंका फेडू एकवा बोले, जयास द्वैत भासले ते तू नव्हेसी सर्वथा. समर्थ म्हणतात की असो आता हे बोलणे राहू दे, तू शंका एका वचनानेच नष्ट करतो, तुझी शंका एका वचनानेच नष्ट करतो. ज्याला द्वैत भासते ते मन हे तुझे स्वरूप नव्हे हे लक्षात ठेवावे. मागील आशंका फिटली, इतकुनी कथा संपली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रुती. समर्थ म्हणतात की याप्रमाणे मागील आशंका फेटली म्हणून ही कथा येथेच संपली आहे. आता पुढील निरूपण ऐकण्यासाठी श्रोत्यांनी वृत्ती सावध करावी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे द्वैत कल्पना निरसन नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।